नमस्कार. माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनींना माझा सत्सांग नमस्कार. मी तुमचा लाडका उमेदवार पिंगलोली 2 पंचायत समिती गणातून मंडणगडमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पिंगलोली 2 या गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा व त्याला जोडून असलेल्या समविचारी पक्षांचा मी अधिकृत उमेदवार आहे. आणि मी काम करत असलेल्या विभागामध्ये माझ्या प्रचाराची जी काय गोडधोड चालू आहे त्याच्यामध्ये मला ग्रामीण व शहरी भागातून मंडणगडला लागून असलेल्या पिंगलोली या शहरी भागापासून ते ग्रामीण भागातून प्रत्येक वाडी वस्ती प्रत्येक समाजातून मला एक सुंदरसा असा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि एक विकासाभिमुख चेहरा म्हणून आणि जनतेमध्ये रुजलेला चेहरा म्हणून माझ्याकडे बघितलं जात आहे. आणि जनतेचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी सदैव आहे आणि भरभरून आहे. समाजामधून प्रत्येक समाजातून लोकांची माझ्याबद्दलची भावना ही अत्यंत माझ्यासाठी समाधानकारक आहे. आणि लोक एक चांगला चेहरा, विकास करणारा चेहरा आणि जनतेमध्ये मिसळणारा चेहरा ह्या एक भावनेने माझ्याकडे बघत आहेत. एक उच्च शिक्षण घेतलेला व्यक्ती आणि समाजातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरणारा व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघतायत सध्या लोक. आणि समाजातील आणि माझ्या पूर्ण पिंगलोली 2 या पंचायत समिती गणात एकूण जवळपास 19 गावं आहेत आणि 19 गावातील प्रत्येक वाडी वस्तीमधील लोक याच मला प्रत्यक्ष चेहऱ्याने ओळखतात. आणि एक वेगळा कामाच्या भूमिकेने विकासात्मक कामाने मी प्रत्येक गावामध्ये पोचण्याचा गेले 5 ते 7 वर्ष प्रयत्न केलेला आहे. आणि ते करत असताना एक विकास करणारा नवीन तरुण चेहरा आणि तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला आवावासा वाटणारा चेहरा म्हणून माझ्याकडे बघत आहे. आणि या भावनेतून काम करत असताना माझ्या विभागामध्ये सध्या मला महत्त्वाचे वाटणारे मुद्दे जे काय असे आहेत की विकास तर होत आहे, पण ते विकास होत असताना काही मूलभूत गरजा आहेत. जशा की माझ्या पूर्ण गणामध्ये शेतीशी निगडीत पाण्याच्या सोयीसुविधा आहेत, पण त्याचा व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा वापर होत नाही. बऱ्यापैकी माझ्या विभागामध्ये जवळपास तिडे विभाग, बोळवली विभागामध्ये 2 मोठे धरण आहेत. हे पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत येतात आणि त्यांचं शेतीसाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना वापर होत नाहीये. त्याच्यासाठी भविष्यामध्ये जे काय नियोजन करता येईल यासाठी माझं मोठ्या प्रमाणात प्रयत्न असणार आहे, जेणेकरून जे काय गावामध्ये बराचसं तरुण वर्ग नोकरी काम धंद्यानिमित्त शहरी भागामध्ये गेल्याचं दिसतं. कारण जे काही मूलभूत गरजा भागवण्यासाठी कमवण्याचे इन्कमचे सोर्स पाहिजे ते सध्या दिसत नाहीये. आणि मग त्याला जोड शेती आणि बाकी जर छोटी मोठी नोकरी जर गाव ठिकाणी करून करता आली तर तरुणांना उपाय शेतीची जोड म्हणून होईल. त्यासाठी मी उपाययोजना करण्याचा माझे मानस राहणार आहे भविष्यामध्ये. दुसरा विषय आहे बराचसा खेडेभाग जो आहे त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीचा जो संबंध आहे, मग तुमचं रस्ते वाहतूक कनेक्टिव्हिटी असू द्या किंवा दूरसंचार क्षेत्रामधून बऱ्याचशा आज असे गाव आहेत की तेथे टेलिकॉलिंगसाठी कनेक्टिव्हिटीची व्यवस्था नाही आहे. काही गावांमध्ये आजही रस्ते पोहोचलेले नाही आहेत. ज्या काय सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, मग त्यासाठी रस्त्यांची व्यवस्था करण्याचं जे काही प्रशासकीय योजना आहेत त्यातून वाडी वस्तींमध्ये रस्ते तयार करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि कनेक्टिव्हिटीसाठी आजकाल जे काही महत्त्वाचा मुद्दा आहे की कनेक्टिव्हिटी, त्यासाठी जे काही टेलिकम्युनिकेशन दूरसंचार विभागाशी संधान साधून मला जेवढं माझ्या प्रत्येक विभागात जे काही व्यवस्था करता येतील, मग जे कनेक्टिव्हिटीचे नुसार जे काही नेटवर्क असेल त्या नेटवर्क क्षेत्रातल्या मग ज्या कंपन्यांचं नेटवर्क आपण ज्या विभागामध्ये असेल त्यांच्या थ्रू तिथे टॉवर आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ऑलरेडी मी प्रयत्न चालू केलेलेच आहेत. त्यानुसार त्या वेगवेगळ्या दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे सर्वे चालू आहेत. स्थानिक लोकांशी सर्वेनुसार जो एरिया असेल त्यानुसार आपण त्यांना ती व्यवस्था देणार आहे. त्याच्यानंतर जे काही विकासात्मक मुद्दे जे आहेत तर विकासाचं विजन घेऊनच मी पुढे चाललेलो आहे. आणि हे सगळं करत असताना मतदार बंधू भगिनी सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभं राहायचंय. आणि प्रशासकीय ज्या काय आपल्याकडे जवळपास 65 ते 68 योजना आहेत त्या योजनांमार्फत प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ मिळवून देण्याचा माझा मानस राहणार आहे. आणि यासाठी मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की येणाऱ्या 5 तारखेला प्रवीण जनार्दन कदम या नावापुढे असलेल्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने मला विजयी करा आणि तुमचा हक्काचा माणूस पंचायत समितीमध्ये विजयी करून पाठवा, एक अशी आशा बाळगून
मी तुमचं सगळ्यांना धन्यवाद देतो.